नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऋषिकेश आणि जानकी या दोघांनी केलेल्या प्लॅननुसार ऋषिकेश ओवीला आता मालती काकूंच्या घरी घेऊन येतो. तेव्हा आता ओवी अगदी प्रेमाने मालती काकूंचं मन जिंकून घेते. मालती काकूंना आजी म्हणून अगदी ती इतकं खुश करते आणि हे बघ आजी, मी तुझ्यासाठी अगदी तुझं शुगर फ्री जे काही चॉकलेट आहे तर ते चॉकलेट मी तुझ्यासाठी आणलेले आहे. ते बघून आता मालतीला आणखीनच ओवीबद्दल अगदी मायाप्रेम वाटते, म्हणून ती आता अगदी खुश होते आणि ओवीला सुद्धा अगदी खुशून जवळ घेते. तर ओवीला आणि ऋषिकेशला खूप आनंद होतो. मालती काकूंचा चेहरा मात्र अगदी खुलतो आणि खुशून त्या आता ओवीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतात. तेव्हा आता ओवी खुशून थँक्यू तर बोलते आणि म्हणते की हे बघ आजी, अगं स्पेशली मी तुला इन्व्हाइट करायला आलेले आहे. अगं आज माझ्या घरी पार्टी आहे, तू नक्की येशील ना? तेव्हा आता येशील म्हटल्यानंतर मालती काकूंचा चेहरा मात्र पडतो. मालती काकू ऋषिकेशकडे बघू लागतात आणि तेवढ्यात आता शर्वरी आणि विक्रांत हे दोघे हे बाहेर येतात आणि त्या शर्वरी आता ओवी आणि ऋषिकेश यांना बघून अगदी खुश होते. ओवीला म्हणते की काय ओवी दादा, अरे तुम्ही आलात का? ओवीला ती जवळ घेते, परंतु अगोदर ओवी मात्र शर्वरी वंशाच्या पाया पडते. तेव्हा आता विक्रांतच्या सुद्धा पाया पडते. तर विक्रांत म्हणतो की अरे ओवी असून दे. आणि आता ऋषिकेश विचारतो की शरू तू कशी आहे? तर शर्वरी आता थोडीशी नाराज होऊनच म्हणते की दादा हो बरी आहे. शर्वरीचा चेहरा पडलेला असतो. तेव्हा आता विक्रांत विचारतो की एकदम छान छान फ्रॉक, काय आहे असे स्पेशल? तेव्हा आता ओवी म्हणते की स्पेशल, आणि मी आईला सांगते की तुम्हाला दोघांना बदाम खाण्यासाठी द्या म्हणून, कारण तुम्ही विसरतात. शरू विचारते की का ग ओवी? तर ओवी विचारते की अगं शरू आणि विक्रांत दादा, तुम्हाला माहिती नाही का आज काय आहे म्हणून? विक्रांत तर नाही म्हणतो. तर ओवी आता म्हणते की आज माझा बर्थडे आहे. तेव्हा आता शर्वरी खुशून म्हणते की अरे बापरे, खरंच ओवी तुला हॅपी बर्थडे, आणि छान एक गोवीचा पापा घेते. तर ओवी खुशून थँक्यू म्हणते. त्यानंतर आता लगेच विक्रांत सुद्धा हॅपी बर्थडे विश ओवीला करतो आणि तिचा एक पापा घेतो. ओवी आता थँक्यू बोलून खुश होते. त्यानंतर आता इकडे जानकी जे काही डेकोरेशनवाले काका आणि दादा आहे तर त्यांना चहा वगैरे देते आणि म्हणते की हे बघा डेकोरेशन अगदी छान करा बरं का. आणि तेवढ्यात जानकीच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि जानकी कॉल घेते, नमस्कार असं म्हणते. तेव्हा आता लगेच ते जे काही व्यक्ती आहे तर ते म्हणतात की मी नमस्कार, मी मॅनेजर रमेश भेंडे बोलतो आणि मला मधुहोंनी फोन करण्यासाठी सांगितलेला होता. त्यावर आता जानकी म्हणते की हो ना रमेश दादा, अहो बोला ना. तेव्हा आता रमेश दादा म्हणतात की हे बघा तुम्ही फोन केला होता आणि तुम्ही म्हणालेत की काही मुलं घेऊन तुमच्या घरी यायचे आहेत. तेव्हा आता जानकी म्हणते की हो हो, अहो रमेश दादा आजच संध्याकाळी यायचं आहे, कारण आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे, त्यामुळे तुम्ही त्या सगळ्या मुलांना घेऊन आज आमच्या घरी या. ते ऐकून आता लगेच रमेश दादा खुश होतात आणि जानकी ताई तुम्ही पत्ता पाठवून द्या, मी त्यांना नक्की घेऊन येतो. तेव्हा आता जानकी म्हणते की हो हो हो, मी तुम्हाला पत्ता पाठवते, परंतु सगळ्यांना घेऊन तुम्ही वेळेत या. तेव्हा आता लगेच रमेश दादा म्हणतात की हो मी स्वतः सगळ्यांना घेऊन येतो. मधुहोंनी सांगितल्यानंतर प्रश्नच नाही, कारण ते माझे गुरु आहेत. त्यावर आता जानकी खुशून म्हणते की रमेश दादा अहो ते सगळ्यांचेच गुरु आहेत. तर जानकी आता म्हणते की बरं काही हरकत नाही, चला लवकरात लवकर या, मी तुमची वाटच बघते. तर रमेश दादा हो म्हणून फोन ठेवतात. तेव्हा आता जानकी त्या डेकोरेशनवाल्या दादांना म्हणते की हे सगळं काही करून घ्या. तेव्हा मात्र आता लगेच इकडे ओवी चॉकलेट आणते आणि शर्वरी आत्या आणि विक्रांत मामा यांना देते. त्यानंतर आता ऋषिकेश म्हणतो हे बघा घरात आज एक छोटीशी ओवीच्या वाढदिवसानिमित्त पार्टी ठेवलेली आहे, त्यामुळे मालती काकू, विक्रांत आणि शर्वरी तुम्ही जर सगळेजण आले तर अगदी बरं होईल. तेव्हा आता मालती काकूंचा चेहरा लगेच पडतो. काकू नाराज होतात आणि तेथून जायला निघतात, परंतु ऋषिकेश म्हणतो की काकू हे बघा. तरी सुद्धा आता ऋषिकेशचं काकू काही ऐकायला तयार नसतात, त्या आतच जायला निघतात. अगदी डोळ्यात पाणी आलेले असते. तर ओवी लगेच आता त्यांच्या मागून जाते आणि प्रेमाने त्यांचा पदर धरते. तेव्हा आता पदर धरल्यानंतर मालती काकूंचं हृदय भरून येते, डोळे भरून येतात. तेव्हा आता एक प्रेमाची अशी एका नातवाविषयी जे काही प्रेमाची आवड असणाऱ्या मालती काकूच्या डोळे अगदी ओवीसाठी भरून येतात. त्या ओवीकडे अगदी डोळे भरून बघत असतात. तर आता ओवी सुद्धा तिच्या प्रेमळ शब्दांनी मालती काकूंचं मन अगदी प्रेमाने जिंकून घेते आणि म्हणते की आजी तू नक्की येशील ना बर्थडेला? प्लीज अगं आजी तू नाही म्हणू नकोस. हे बघ अगं बर्थडे गर्लला या बर्थडेच्या दिवशी अगदी सॅड करायचं नसतं, त्यामुळे आजी तू येशील ना? तेव्हा आता लगेच मालती काकू डोळे भरून ओवीला हो असं म्हणतात. तेव्हा आता असे म्हटल्यानंतर
आता मालती काकूंना आणि बाकी सर्वांना खूप आनंद होतो आणि ओवीला सुद्धा. ओवी लगेच आता त्यांना प्रेमाने मिठी मारते आणि म्हणते की मी तुझी वाट बघेल, तू येशील ना. तर मालती काकू अगदी प्रेमाने ओवीला जवळ घेत म्हणतात की हो मी नक्की येईल. तेव्हा ओवी खुशून म्हणते की थँक्यू आजी, खरंच तू खूप क्यूट आहे. तेव्हा आता ऋषिकेश आणि ओवी खुश होते. तर आता ऋषिकेश ओवीला जवळ घेतो आणि मनात म्हणतो की खरंच क्या बात आहे, आज ओवीमुळे मालती काकू शेवटी यायला तयारच झाल्यात. मला वाटलेच होते की जानकीचा हा प्लॅन नक्की वर्क होईल म्हणून. त्यानंतर आता इकडे गुलाबदादा आणि सगुना या दोघांची अगदी तयारी करण्यासाठी धावपळ सुरू असते. आता सगुना आणि गुलाबदादा यांनी जे काही ह्या बर्थडे हॅट आहे तर त्या डोक्यात घालून आता सगुना खूप काही गिफ्ट्स आता हे आपल्या हातात एकत्र घेऊन येत असते. तर गुलाबदादाची तयारी सुरू असते आणि तेवढ्यात सगुनाच्या हातात जे काही ते गिफ्ट असतात तर सगुना आता तेथे धडपडते आणि सगळे काही गिफ्ट आता तिचे खाली पडतात. तर गुलाबदादा आता सगुनावर ओरडतात. तेव्हा मात्र आता लगेच सगुना म्हणते की आहो मग ओरडण्यापेक्षा तुम्ही मला मदत करा. तर लगेच गुलाबदादा म्हणतो की हो करतो, पण त्या अगोदर तोंड बंद कर, हात तरी पटापट चालव. तेव्हा सगुना म्हणते की हो हात चालवते, परंतु तुम्ही तुमचं डोकं पटापट चालवा. गुलाबदादा म्हणतात की हो डोकं चालवतो म्हणूनच आपला संसार हा अगदी शाबूत आहे, कळले ना तुला हे सर्व. तेव्हा आता सगुनाला राग येतो. सगुना जोरात ते गिफ्ट आता ठेवून देते. तेव्हा आता गुलाबदादा म्हणतात की अगं काय करतेस, त्यात समोसा आहे. तेव्हा आता सगुना म्हणते की समोसा, आणि तेवढ्यात ऐश्वर्या तिच्या रूममधून बाहेर येत असते. गुलाबदादा आणि सगुना या दोघांचं जे काही सुरू आहे तर ते ऐश्वर्याच्या कानावर पडते आणि सगुना म्हणते की समोसा तर मला खूप आवडतात, म्हणून लगेच ती गिफ्ट ती अगदी फोडायला सुरुवात करते. गुलाबदादा तिच्यावर ओरडतात की हे बघ तुझा बर्थडे आहे का, मग तू आता हे काही करू नकोस, तुला जे काम सांगितलेले आहे ते काम कर, म्हणून खूप ओरडतात. तर सगुना रागाने गुलाबदादांचा हात धरते. जे काही दुसऱ्या टेबलवर केक ठेवलेला असतो तर तेथे ती सगुना घेऊन येते आणि विचारते की ह्या बॉक्समध्ये काय आहे ते अगोदर सांगा. तर गुलाबदादा म्हणतात की केक आहे. गुलाबदादा म्हणतात की ऋषिकेश दादानी आणलेला आहे आणि दोघे आता लगेच एकत्र जायला निघतात. परंतु आता ते ऐश्वर्याला अगदी धक्का देतात. तेव्हा ऐश्वर्याला राग येतो. ऐश्वर्या रागानेच त्यांना म्हणते की निघा चला इथून. तेव्हा आता ऐश्वर्या मनात म्हणते की काय ग जानकी, तू तुझ्या मुलीला वाढदिवसाला केक घेऊन आलीस, आता बघ मी तो केक कसा खराब करते, कारण तू माझा प्लॅन फ्लॉप केला ना. जो माझा प्लॅन खराब करतो तर मी सुद्धा तुझा प्लॅन आता जो काही वाढदिवसाची ही पार्टी आहे तर ती कशी खराब करते, म्हणजे हे बघ हा केक अगोदर मी खराब करणार आहे. तर तेव्हा ऐश्वर्या तो केक समजून आता जेव्हा तो बॉक्स घ्यायला जाते, परंतु तो बॉक्स तर खूप जड असतो. ऐश्वर्या विचार करते की हा बॉक्स इतका जड का असेल. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या मुद्दाम तिला असे वाटतं की हा बॉक्स आपण खाली पाडून देवा, म्हणजे सगळं काही केकचा अगदी खेळ होईल, म्हणून ती आता अगदी अलगद इकडे तिकडे बघत तो बॉक्स टेबलवरून खाली घेत असते मुद्दाम पाडण्यासाठी. आणि जानकीने मात्र हा तिच्या अगोदर प्लॅन तर करूनच ठेवलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या आता जेव्हा तो बॉक्स खाली पाडायला जाते तोच ऐश्वर्याच्या पायावर इतकी जोरात ती वस्तू आदळते. ऐश्वर्या जोरात किंचाळत असते की आई आई. तेव्हा आता जानकी हसतच येते. जानकी म्हणते की काय ग ऐश्वर्या, अगं स्वतःच्या पायावर तू धोंडा पाडून घेतलास, अगं माझ्या मुलीचा वाढदिवस तुला खराब करायचा होता ना, अगं बघ ना मग काय झालं आणि कधी सुधारणार बरं तू. अगं किती वेळेस मी तुला सांगितले की दुसऱ्यांना त्रास नाही द्यायचा म्हणून, नाहीतर नियती हा असा त्रास आपल्याला देत असते. अगं दुसऱ्याच्या दारामध्ये काटे टाकून कधीही फुलं येत नाही, हे कधी कळणार ग ऐश्वर्या तुला. म्हणून जानकीला आता ऐश्वर्याचं खूप हसू येत असते. आणि ऐश्वर्या अगं एक गोष्ट लक्षात ठेव, कारण दुसऱ्यांचं वाईट केल्यानंतर आपलं सुद्धा वाईट होते. तेव्हा आता ऐश्वर्या जोरात ओरडते की जानकी. तेव्हा जानकी म्हणते की आवाज खाली. आणि काय ग ऐश्वर्या, माझ्या मुलीचा वाढदिवस तुला खराब करायचा होता तर, आणि बघितलंस ना तुझ्यासोबत काय घडले म्हणून. तेव्हा आता ऐश्वर्या तो जड जो काही धोंडा आहे तर तो धोंडा उचलते आणि ऐश्वर्याला खूप काही सुनावते. जानकी आता तिला चांगलंच धमकावते की हे बघ आता याच पायाने तू वरती तुझ्या बेडरूम मध्ये जा, वाढदिवस संपेपर्यंत जर खाली तू पाय ठेवला तर याद राख, नाहीतर हा दगड मी तुझ्या डोक्यामध्ये घालेन. म्हणून जानकी तिला दगडाची भीती दाखवते. आणि तेवढ्यात तेथे सुमित्रा येते. सुमित्रा म्हणते की अगं काय झाले बरं. जानकी आता मुद्दाम अगदी थोडंसं हसून म्हणते की आई अहो काय नाही बघा, इतका मोठा दगड ऐश्वर्याच्या पायावर पडला म्हणून. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं बाई दगड पडला, अगं लागले का मग. आणि तेवढ्यात सारंग धावतच येतो. सारंग म्हणतो की काय झाले वहिनी, अहो काय झाले.
कुणाला काय झाले अगदी सारंग घाबरतच विचारतो। तेव्हा आता ऐश्वर्या सारंगकडे बघत असते तर जानकी म्हणते की अहो सारंग भाऊजी, अहो ऐश्वर्याच्या पायावर दगड पडला बिचारी। तेव्हा आता सारंग म्हणतो की काय ऐश्वर्या, आणि तोच सारंग ऐश्वर्याच्या पायाला हात लावायला जातो। तेव्हा आता ऐश्वर्या रागाने म्हणते की सारंग सारंग प्लीज मला कुणाची मदत नकोय, प्लीज तुम्ही येथून जा, असे स्पष्ट शब्दात म्हणते। तर जानकी म्हणते की सारंग भाऊजी अहो ती तुम्हाला सांगते की तिला स्पष्ट कुणाची मदत नकोय म्हणून, आणि हे बघा सारंग भाऊजी मला मात्र तुमच्या मदतीची गरज आहे, आणि हे बघा किती आवरासावर करायचे आहे, आज ओवीचा वाढदिवस आहे आणि चला बरं या मदतीला अगोदर हा दगड बाहेर ठेवा म्हणून, आणि सारंग भाऊजी सावकाश बर का, नाहीतर तो तुमच्याच पायावर पडेल, म्हणून जानकी आता तो दगड सारंगच्या हातात देते। तेव्हा सारंग ऐश्वर्याकडे घाबरतच बघत असतो आणि ऐश्वर्या रागाने त्याच्याकडे बघत असते। तेव्हा आता त्यानंतर जानकी आईंना म्हणते की आई हे बघा अहो ओवी केव्हाची रेडी होती आणि बघता का ती आली की नाही, ती तयार झाली की नाही अजून। तेव्हा आता सुमित्रा खुशून म्हणते की हो हो आलेच, आणि सुमित्रा आता ओवीला बघायला जाते। तेव्हा आता जानकी मुद्दाम ऐश्वर्याला धमकावते। ऐश्वर्याला म्हणते की हे बघ लक्षात ठेव की वाढदिवस होईपर्यंत तू खाली आली तर, आणि जर खाली आली तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, नाहीतर तोच दगड उचलेन आणि तुझ्या डोक्यामध्ये घालेल। आणि आता ऐश्वर्या लंगडत लंगडत आपल्या रूम मध्ये निघून जाते। तेव्हा जानकी मुद्दाम जे काही ते केकच्या ऐवजी तिने तो बॉक्स पालथा घालून ठेवलेला असतो आणि त्याखाली तो दगड ठेवलेला असतो मुद्दाम ऐश्वर्याची जिरवण्यासाठी। तेव्हा ऐश्वर्या रूम मध्ये येते, तिच्या पायावर जो दगड पडलेला आहे तर तेथे चांगलं रक्त हे अगदी काळं झालेलं असतं, आणि जोरात आता ती आपला पाय धरते, किंचाळत असते की आई ग आई ग आई ग किती दुखतंय। तेव्हा आता लगेच आजी आणि सारंग मात्र ह्या ऐश्वर्याकडे अगदी खाली वाकून तिच्या पायाकडे बघत असतात, आणि तिच्याकडे ऐश्वर्या म्हणते की काय चालले, टीव्ही बघतात का, तर आजी आणि सारंग आता हसत असतात। तर ऐश्वर्या त्यांच्यावर खूप ओरडते आणि असे का माझ्याकडे बघतात। तेव्हा आता सारंग आणि आजी दोघे एकासोबतच जायला निघतात, तर सारंग आजीला अगदी धक्का देतो। तर आजी म्हणते की काय रे कुठल्या गल्लीत इतका घाईघाई चालला होता। तेव्हा आता सारंग म्हणतो की तू कशाला माझ्या जवळ येतेस, मी ऐश्वर्याला विचारायला येत होतो की बर्फ आणू का लावण्यासाठी, म्हणून दोघांचा आरडाओरडा बघून ऐश्वर्याला खूप राग येतो। ती जोरातच ओरडते की ए चूप, एकतर मला दुखतंय आणि तुमच्या दोघांचं काय चाललंय हे। तेव्हा आता आजी म्हणते की थांब मी गरम पाण्याची पिशवी घेऊन येते। तर सारंग म्हणतो की नाही आजी गरम पाण्याची पिशवी नको आणू, अगं सूज आलेली आहे पायाला, आणि सूज आल्यानंतर जर बर्फ लावला तर सूज उतरते, म्हणून मी थंडगार बर्फ घेऊन येतो आणि ठेवतो डोक्यावर। आता पुन्हा ऐश्वर्याकडे बघत असतो, डोक्यावर म्हटल्यानंतर आता ऐश्वर्या रागाने सारंगकडे बघत असते। तेव्हा सारंग तर लगेच घाबरतो आणि म्हणतो डोक्यावर नाही पायावर ठेवतो। आणि हे बघा ऐश्वर्या मी तुम्हाला काय म्हणतो बरं, ऐश्वर्या अहो अचानक तुमचा पाय इतके भस्कन कसा सुजला हो। आजी विचारते की अगं कुठल्या खड्ड्यात पडली होती। ऐश्वर्याला आता खूप राग येतो आणि रणदिवे नावाच्या खड्ड्यात पडले असे अगदी रागानेच म्हणते, आणि स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला। मी येथे या घरामध्ये येऊन तुमची ती जानकी एक दिवस सुद्धा मला स्वस्त बसून देत नाही, असे वाटते की तिच्या कमरेमध्ये लात घालावी। आणि जेव्हा ती लात आपला पाय वर उचलायला जाते तेव्हा तो दगड पायावर पडलेला आहे तर त्याला आणखीनच आता धक्का लागतो आणि लगेच वेदना होतात, तर जोरात किंचाळते। तर आजी म्हणते की कशाला पाय वर करतेस, लाथा उगाच झाडते, आणि हे बघ अगं ऐश्वर्या मी तुला काय म्हणते, लेप घेऊन येऊ का मी तुझ्या पायासाठी। तर सारंग म्हणतो की नकोय, त्यापेक्षा मी चेपून देऊ का ऐश्वर्या तुमचा हा पाय सुजलेला आहे तर। तेव्हा आता आजी म्हणते की नाही रे सारंग, अरे किती वेळ ती अशी खोलीमध्ये एकटी बसून राहणार बरं, आणि हे बघ माझं ऐक, मी काय म्हणते, मी हळूहळू तिला खाली घेऊन जाते ओवीच्या वाढदिवसाचे गरम गरम समोसे खायला। तेव्हा आता ऐश्वर्या अगदी रागाने त्यांच्यासमोर हात जोडते आणि म्हणते की तुम्ही जा मला नाही यायचं, तुम्हीच खा ते समोसे, मला नाही खायचे, जा तुम्ही एकदाचे येथून जा। तेव्हा आता आजी थोडीशी म्हणजे तोऱ्यातच विचारते की मला सांग बरं कोणी तुझ्या पायाला ही दुखापत केली, मी चांगलं त्याला धोपटूनच काढते। तर सारंग म्हणतो की हो ना गुलाब किती सगुना। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की कोणीच नाही, मी स्वतःच तो बॉक्स स्वतःच्या पायावर मारून घेतला, खुश का तुम्ही, आणि जा इथून। ऐश्वर्या आता रागाने त्या दोघांना तिथून जायला सांगते, कारण ऐश्वर्या त्या दोघांना खूप वैतागलेली असते।
त्यावर आता आजी म्हणते की नाही नाही खरं खरं सांग. तर ऐश्वर्या म्हणते की हो खरंच सांगते, मीच तो बॉक्स माझ्या पायावरती पाडून घेतला, सांगितलं ना मी तुम्हाला एकदा, जा आता. म्हणून ऐश्वर्या आणखीनच भडकलेली असते. तर आजी आता सारंगच्या जोरात पाठीत मारते आणि जा असं ती सांगते ना तुला. तर सारंग आता जेव्हा पाठीमध्ये धपाटा बसल्यानंतर त्या पायावरच अगदी ऐश्वर्याच्या पडतो. ऐश्वर्याच्या पायाला आणखीनच धक्का लागतो, ती आणखीनच जोरात किंचाळायला सुरुवात करते. तर आजी मात्र आणखीनच सारंगवर ओरडते की अरे दुसरा सुद्धा पाय तिचा मोडला. तर सारंग म्हणतो की सॉरी, आजीने मला इतक्या जोरात मारले, मग मी काय करणार होतो, पडणारच होतो ना. आणि काय ग आजी केवढ्याने मारले, पडलो ना मी. म्हणून आता तो आजीवर सुद्धा ओरडतो ते की अरे चल ना समोसे थंड होतील. ऐश्वर्या आणखीनच त्या दोघांवर जोरात ओरडते, जा म्हटले ना मी तुम्हाला एकदा. तर दोघे घाबरतच आता रूममधून बाहेर येतात. त्यानंतर आता इकडे डेकोरेशनची सर्व तयारी झालेली असते आणि शेवटी आता गुलाबदादा आणि सगुणा छान तयार होऊन परत आता जे काही राहिलेले काम आहे तर ते पूर्ण करायला घेतात. तेवढ्यात आता जानकी सुद्धा तयार होऊन बाहेर येते. जानकी खूप सुंदर दिसत असते. तर आता सगुणा म्हणते की वहिनी अहो बघा ना मी किती गिफ्ट्स आणले. म्हणून जानकी म्हणते की हो ना, म्हणजे लाड काही कमी आहे का लाडोबाचा. सगुणा म्हणते की हो ना ते तर आहेच. आणि जानकी आता गुलाबदादांना विचारते की गुलाबदादा अहो सगळी काही व्यवस्था व्यवस्थित झालेली आहे ना, ज्यूस चॉकलेट वगैरे जे काही आहे ते. तेव्हा आता गुलाबदादा म्हणतात की हो वहिनी साहेब सगळी तयारी व्यवस्थित करून ठेवलेली आहे, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं काही तयारी झालेली आहे. जानकी विचारते की डेकोरेशन व्यवस्थित तर झाले ना, आवडेल ना ओवीला. तेव्हा आता लगेच सगुणा म्हणते की हो आवडेलच ना. आणि तेवढ्यात मात्र आता ओवी छान तयार होऊन बाहेर येते आणि इतकी सुंदर ती दिसत असते आणि आई म्हणून ती आईला आवाज देते. तर गुलाबदादा आणि सगुणा ओवीकडे बघून खूप खुश होतात. तेव्हा आता जानकी म्हणते की बाई खरंच किती सुंदर दिसतेस ओवी. गुलाबदादा सगुणा आणि जानकी वा वा असे करत असतात. गुलाबदादा सगुणाला म्हणतात की बघ ना सगुणे. अगं सगुणा म्हणते की हो ना सुंदर दिसतेस. तर ओवी खुश होऊन आता खाली येते. तर ओवी आता जानकी समोर येते आणि म्हणते की आई कशी दिसते मी. तेव्हा आता जानकी प्रेमाने आपल्या ओवीची दृष्ट काढते आणि डोळे भरून अगदी ओवीकडे बघत असते आणि म्हणते की खरंच खूप सुंदर दिसते ओवी, अगदी माझी राजकुमारी आणि कोणाची दृष्ट लागायला नकोय. म्हणून प्रेमाने अगदी तिच्या डोळ्यातील काजळ ती तिच्या गालाला लावते. तर ओवी आता खुश होऊन थँक्यू असं म्हणते. तर जानकी ओवीच्या हाताला धरते, तिला गोल गोल गिरक्या घेत म्हणते की खूप 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 सुंदर दिसते, एकदम छान. आणि तेवढ्यात ऋषिकेश सुद्धा छान तयार होऊन खाली येतो. तेव्हा आता लगेच ऋषिकेश त्या दोघींकडे अगदी खुश होऊन बघतच असतो. त्यानंतर मात्र आता जानकी ओवीला म्हणते असते की ओवी अगं आज तर तुझा वाढदिवस आहे ना, मग तुझ्यासाठी छान असं एक सरप्राईज आहे. सरप्राईज म्हटल्यानंतर ओवी खूपच खुश होते आणि काय आहे सरप्राईज असं खुश होऊन विचारते. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं ओवी सरप्राईज आहे ते, सरप्राईज कसे सांगतात बरं. आणि तेवढ्यात रमेश दादा हे अनाथाश्रमातील त्या सगळ्या मुलांना घेऊन घरी येतात, दाराशी उभे असतात आणि दारात उभे राहून जानकीला म्हणतात की जानकी ताई नमस्कार. तेव्हा आता जानकी त्यांना बघते आणि त्यांना बघून अगदी खुश होते. तेव्हा आता गुलाबदादा त्यांना आतमध्ये येण्यासाठी सांगतो आणि जानकी सुद्धा. त्यानंतर मात्र आता जानकी पाणी वगैरे द्यायला सांगते आणि म्हणते की अरे खरंच तुम्ही आलात ना. ओवी खुशून म्हणते की अगं हेच तुझं सरप्राईज आहे की जे तुला मी अगदी सांगत होते. तेव्हा आता लगेच ओवी विचारते की आई पण हे आहेत तरी कोण. की खुशून म्हणते की अगं हे तर सगळे तुझे फ्रेंड्स आहे, न्यू फ्रेंड्स. तेव्हा आता सगळेजण मुलं ओवीला हाय करतात. तेव्हा आता ओवी लगेच आता खुश होते. तेव्हा जानकी त्या मुलांना म्हणते की हे बघा मुलांनो, तुम्ही आज जिच्या वाढदिवसासाठी आलेला आहात ना, ती ही माझी ओवी. तेव्हा आता लगेच सर्वजण आता ओवीला हॅपी बर्थडे विश करतात. ओवी आता लगेच खुश होते आणि थँक्यू असं खुश होऊन म्हणते. हाय केल्यानंतर आता जानकी खुशून म्हणते की मुलांनो, तुम्ही जिच्या वाढदिवसासाठी आलेला आहात ना, तीही माझी ओवी. तेव्हा आता सर्वजण हॅपी बर्थडे विश करतात आणि रमेश दादा सुद्धा. तेव्हा आता ओवी इतकी खुश होते. जानकी आता प्रेमाने आता रमेश दादांना आतमध्ये बोलावते. तेव्हा आता लगेच नाना बाहेर येतात. नानांना बघून आता लगेच ही जानकी खुश होते आणि म्हणते की नाना. तेव्हा आता ऋषिकेश सुद्धा विचारतो की नाना अहो काय झाले. तेव्हा आता लगेच नाना म्हणतात की अरे काय सांगू, घरामध्ये इतका आनंदाचा प्रसंग आहे आणि ती बघ घरामध्ये रुसून बसलेली आहे, बायकांचं काय आहे ते मला नाही कळत. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश अरे अहो मी बघते थांबा.
तेव्हा आता जानकी नानांजवळ येते आणि नानांना विचारते की काय झाले. तेव्हा आता नाना म्हणतात की अगं जरा आतमध्ये जा, ते बघ ना अगं ती सुमित्रा ती येत नाही, तू जा बरं आणि तिला समजाव. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा नाना, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी आईशी बोलते, आता घरामध्ये पाहुणे आलेले आहेत त्यामुळे आता मात्र आपण बोलायला नकोय. मी आलेच म्हणून आता जानकी त्या रमेश दादा ते आहे सर्वजण त्यांना बसायला सांगते आणि लगेच आता जानकी आतमध्ये जाते. त्यानंतर आता विक्रांत आणि शर्वरी तयार होतात. तर आता मालती ही दरवाजा लावून बसलेली असते. मालती आता दरवाजा लावून बसल्यानंतर मात्र विक्रांत आणि शर्वरी तयार होऊन दाराशी येतात आणि विक्रांत आता म्हणतो की आई अगं बाहेर ये ना, आपल्याला वाढदिवसाला जायचं आहे. तेव्हा आता लगेच शर्वरी म्हणते की अरे विक्रांत जाऊन दे, कशाला तू जास्त आग्रह करतो. तेव्हा आता विक्रांत म्हणतो की नाही शरू, अगं ओवी आली होती स्वतः बोलवायला आणि आई काहीतरी बोल ना म्हणून तो आईला आवाज देत असतो. तेव्हा आता शर्वरी पुन्हा म्हणते की विक्रांत अरे जाऊन दे ना, तू कशाला जास्त आग्रह करतोस, त्या माझ्यावर रागवलेल्या आहेत आणि आपण सुद्धा जायला नको, मी वहिनीला कळवते. असे बोलून आता शर्वरी सुद्धा आज जायला निघते. तेव्हा विक्रांत म्हणतो की अगं शरू, अगं तू वहिनीला कळू नको, कारण आता हे बघ जरीही आई नाही आली तरी सुद्धा आपल्याला जावेच लागेल आणि आता ओवी हे बघ ना स्वतःहून आपल्याला सांगण्यासाठी आली होती, त्यामुळे आपल्याला तर जावे लागेलच. आणि खरंच तिला किती वाईट वाटेल बरं आपण गेलो नाही तर. आणि हे बघ तू कॅन्सल करू नको, आपण दोघे जाऊयात. तर आता ही शर्वरी म्हणते की अरे तसे नाही, जानकी बहिणी म्हणाली की तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे, तिला आईंचं मन वळवायचं आहे. आणि हे बघ अरे त्यात जर येणार नसेल तर आपण जाऊन काय उपयोग आहे. तेव्हा आता लगेच विक्रांत म्हणतो की नाही शरू थांब बरं, तू असं काही करू नकोस, मी सांगतो मी काय करतो तू बघतेच राहा. म्हणून विक्रांत पुन्हा दरवाजाजवळ येतो आणि तेवढ्यात मालती दरवाजा उघडते आणि तयार होऊन आता ती मस्त बाहेर आलेली असते, कारण ती सुद्धा वाढदिवसाला जायला निघलेली असते. आता तिला तयार झालेलं बघून शर्वरी आणि विक्रांत या दोघांना खरंच खूप आनंद होतो. मालती आता विक्रांतला म्हणते की अरे लग्न होऊन तू इतका घोडा झालास, कळत नाही का तुला की बायकांना तयार होण्यासाठी वेळ लागतो म्हणून. आणि आता ती दोघांना विचारते की मी कशी दिसते. तेव्हा लगेच आता दोघेही म्हणतात की खरंच खूप मस्त. शर्वरी म्हणते की हो खूपच सुंदर. तर मालती म्हणते की चला निघूयात. तर आता लगेच मालती आता हे सुद्धा म्हणते की ओवीसाठी आपल्याला गिफ्ट सुद्धा घ्यायचं आहे, म्हणून आता ते तिघेही तिकडे जायला निघतात. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश हा गुलाबला म्हणत असतो की हे जे काही रिटर्न्स गिफ्ट आहे ते सगळे मुलांना देऊन टाक, यात काही खाण्यापिण्याचे पदार्थ आहेत. तेव्हा आता ओवी आणि जे काही हे बाकीची मुलं आहेत तर ते एकमेकांशी छान असा खेळ खेळत असतात. त्यानंतर आता सारंग आणि आजी हे सगळेजण तयार होऊन आता हे बाहेर येतात. तेव्हा आता ऋषिकेश अगदी मुलांना म्हणत असतो की सावकाश सावकाश. आणि आता तेवढ्यात ऋषिकेशच्या मोबाईलवर कॉल येतो. सारंग आणि आजी ऋषिकेश जवळ येतात, त्यांच्या हातामध्ये सुद्धा एक एक गिफ्टच असते, कारण आता हा सौमित्र दादांचा कॉल असतो. तेव्हा आता ऋषिकेश खुश होऊन कॉल घेतो आणि विचारतो की सौमित्र अरे कसं आहेस. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अरे आज मात्र तुझ्याशी नाही तर आमच्या ओवीबाईशी बोलायला फोन केला, तिला बोलव ना. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो का, आणि थांब मी बोलावतो. ओवी आता मुलांशी खेळत असते तर ऋषिकेश ओवीला आवाज देतो की ओवी अगं सौमित्र काकाशी बोल, त्याचा फोन आहे. तर ओवी धावतच येते आणि हॅलो सौमित्र काका असं जेव्हा म्हणते तर अवंतिका आणि सौमित्र एका आवाजात दोघेही बरोबर हाय पिलू विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स डे म्हणून वाढदिवसाच्या छान असे शुभेच्छा देतात. त्यानंतर आता जानकी ही रूममध्ये सुमित्राकडे येते. सुमित्रा थोडीशी नाराज असते. तेव्हा जानकी म्हणते की आई अहो काय, आज तुमच्या नातीचा ओवीचा वाढदिवस आहे आणि आई तुमच्या डोळ्यामध्ये असं पाणी. म्हणून जानकी आता सुमित्राच्या डोळ्यातील पाणी पुसते. आई अहो झालं तरी काही सांगा ना तरी, नाना सुद्धा म्हणत होते की तुम्ही रडतात म्हणून. तेव्हा सुमित्रा आणखीनच रडत असते. आई काय झालं मग. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की जानकी अगं काही करण्याची इच्छाच नाही होत. अगं मान्य आहे की आपल्या ओवीचा आज वाढदिवस आहे, अगं नातीच्या आनंदापुढे लेकीचं दुःख सुद्धा विसरता नाही येत ग. अगं शर्वरीच्या घरी आता काय चालले असेल यामुळे मला काळजी वाटते आणि त्याचंच टेन्शन मला आले. जानकीचे डोळे सुद्धा आता हा विषय काढल्यानंतर भरून येतात. जानकी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि म्हणते की आई हे बघा काय चाललं म्हणजे काय, अहो सगळ्यांचं आवरलं सुद्धा असेल आणि सगळेजण येथे यायला तयार सुद्धा झाले असतील, ते इकडे येतात, आई निघालेली सुद्धा असतील. ते ऐकून सुमित्रा म्हणते की जानकी अगं तू काय बोलतेस, तुला कसा बरं इतका विश्वास वाटतो ते येतील म्हणून. तेव्हा आता जानकी म्हणते की आई अहो माझ्या ओवीवर माझा विश्वास आहे, आपली ओवी तिकडे मालती काकूंना
आमंत्रण देण्यासाठी गेली होती। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मालती काकूंना नातवाची किती ओढ आहे म्हणून। एखादं लहान लेकरू जर इतकं प्रेमाने बोलवायला गेलं तर मला नाही वाटत त्या ओवीचा मान मोडतील म्हणून। त्यामुळे आई हे बघा, निदान माझ्या विश्वासावर तरी विश्वास ठेवा म्हणून जानकी आता सुमित्राचा हात हातात धरते। सुमित्राला आनंद होतो। जानकी म्हणते की मालती काकू, विक्रांत भाऊजी आणि शर्वरी वंश नक्की येतील, मला पूर्ण खात्री आहे। सुमित्रा खुश होत विचारते की जानकी असं होईल का? जानकी म्हणते की हो आई, असंच होईल। जानकी आता म्हणते की आई पटकन तयार व्हा आणि बाहेर या बरं, सगळेजण तुमची वाट बघतात। तेव्हा आता सुमित्रा अगदी खुश होते। तर हा भाग येथे संपतो। त्यानंतर आता जानकी ही सुमित्राला म्हणत असते की आपल्या घरावर जर संकट आणले तर। तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं कुणापासून? त्या ऐश्वर्यापासून। अगं हे बघ, जेव्हापासून आपण दोघी एकत्र आहोत हे अजूनपर्यंत तिच्या लक्षात नाही आलेले। आपला प्लॅन तर तिला कुठे माहिती आहे? तर आता ऋषिकेश तेथेच असतो, परंतु ऐश्वर्या आता ह्या तिघांचं जे काही बोलणं आहे तर ते ऐकते। आता हे बोलणं ऐकल्यानंतर ऐश्वर्याला खूपच राग येतो। तेव्हा ती आउट हाऊसमध्ये येते आणि आउट हाऊसमध्ये आल्यानंतर खूपच भयंकर अशी वेड्यासारखी चिडते, ओरडते, जानकी जानकी जानकी, अगं काय करू मी तुझं? म्हणून तेथील एक अगदी रागाने बॅग फेकून देते आणि त्या बॅगमधून एक डायरी खाली पडते। जेव्हा ती जुनी डायरी आहे हे बघून ऐश्वर्या उचलते आणि ती डायरी मात्र पार्वती ही नानासाहेब रणदिवे म्हणजे नानासाहेबांची म्हणजे ऋषिकेशच्या आईची ती डायरी असते। ऐश्वर्या विचार करते की नानांच्या पहिल्या बायकोची ही डायरी आहे। तर तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।